प्राचीन काळापासूनच महिलांसाठी जे काही प्रॉपर्टी संदर्भातील कायदे आहेत त्यामध्ये बदल हे होत आलेले आहेत आणि असे बदल हे स्वातंत्र्यानंतर देखील विविध सुधारणेमुळे पुरुष प्रधानतेतील महिलांचे हक्क हे पुरुषांच्या बरोबरीने झालेले दिसून येतात। म्हणूनच एक महिला म्हणून मुलीच्या हक्काचा जर इथे विचार केला तर यामध्ये 2005 साली हिंदू वारसा कायद्यामध्ये बदल झाला आणि मुला इतकाच हक्क प्रॉपर्टीमध्ये मुलीला देखील जन्माने देण्यात आला। म्हणजेच मुलीला देखील तिच्या भावाप्रमाणेच तिच्या वडिलांची किंवा तिच्या आईची जी काही मालमत्ता आहे त्यामध्ये समान हिस्सा मिळतो। म्हणूनच मुलगी ही तिच्या भावाप्रमाणेच त्या प्रॉपर्टीमध्ये सहभागीदार होत असते। म्हणूनच ही बाब लक्षात घ्या। कायद्याप्रमाणे जर समजा मुलगी घटस्फोटित असेल किंवा विधवा असेल किंवा तिच्या पतीने तिला सोडून दिलेले असेल तर अशा वेळी ती पालकांच्या निवासस्थानी देखभालीसाठी किंवा निवारा ही मागू शकते। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मुलगी ही तिच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण करते आणि त्यानंतर त्या मुलीला जर बक्षीस म्हणून एखादी प्रॉपर्टी दिलेली असेल किंवा इच्छा पत्राने जी काही प्रॉपर्टी तिला दिलेली असेल त्या प्रॉपर्टीची सर्वस्व अधिकार तिला मिळत असतो। म्हणजेच त्या प्रॉपर्टीची पूर्णपणे मालकी तिच्याकडे असते। त्या प्रॉपर्टीवर फक्त तिचा अधिकार असतो। तिला ती प्रॉपर्टीची विल्हेवाट लावता येते।